इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। जिल्हा रुग्णालयाचा दर्जा असलेल्या उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील रुग्णांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। रुग्णालयातील महिलांच्या वॉर्डमधील शौचालयाचे दरवाजे तुटले असून महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। याबाबत वारंवार तक्रारी करूनही अद्याप दरवाजे बसविण्यात आलेले नाहीत। या प्रकारामुळे महिलांची प्रचंड कुचंबना होत असून शौचालय वापरताना त्यांना लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे। त्यातच रुग्णालय परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। रुग्णालयातील ही दुरावस्था पाहता रुग्णांच्या गैरसोयींना कोणी जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होतो। याबाबत विचारणा केली असता रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्हाला कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे। प्रशासनातील या उडवाउडवीमुळे मात्र रुग्णांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागत आहे। जिल्हा रुग्णालयाच्या दर्जाच्या या रुग्णालयात अशा सुविधा नसल्याने रुग्णांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांनी प्रशासनाने तात्काळ पावले उचलून शौचालय दुरुस्त करावीत, स्वच्छतेची व्यवस्था करावी आणि रुग्णालयाची एकंदर व्यवस्था सुधारावी अशी मागणी केली आहे। जय श्री महाकाल। मी प्रवीण राठोड। माझी आई भारती राठोड 3 दिवसापासून हॉस्पिटलला ॲडमिट आहे, पण इथले जे सिस्टर लोक असतील किंवा मामा लोक असतील किंवा मावशा लोक असतील कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। प्लस आज 3 दिवसापासून जर काय आपल्या समस्या असतील तर आपण सिस्टरांना सांगतो किंवा मामा लोकांना सांगतो, पण तेही काय ऐकायला तयार नाही आहे। आज मी ब्लाइंड आहे, आज मी सांगितलं माझी आईला असा प्रॉब्लेम आहे, तरी पण मी सांगतो त्यांना इथून तुम्ही हे हलवू नका त्यांना, तरी पण ते नुसतं म्हणतात 10 नंबरला जा, वार्डला जा, याला जा, पण कोणी लक्ष देत नाही। आणि प्लस एक चेंबरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम, संडास बाथरूम एवढे पॅक झालेले आहे तिथं, पण की तिथं काय असतं संडास बाथरूमची सोय नाही किंवा मेन म्हणजे संडासला दरवाजाच नाही आहे। मग लेडीज लोक जाणार कुठे किंवा पेशंट लोक जाणार कुठे, हे हाल नाही व्हायला पाहिजे। म्हणून इथले प्रॉपरचे जे उल्हासनगरचे खासदार आहेत श्रीकांत शिंदे यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी आपलं जे काय आहे इथं येऊन बघावं आणि इथं काय ते समस्या सोडवाव्या, हीच माझी विनंती आहे।